आता मुंबईमधूनच एक महत्त्वाची बातमी आहे। दादर फुल मार्केट परिसरामध्ये मासे विक्री करण्यावरून वाद झालेला आहे। मासे विक्रेत्यांच्या विरोधात स्थानिक आक्रमक झालेत आणि भाजपने देखील आंदोलन केले। स्थानिकांना त्रास होत असल्याचा भाजपचा आरोप आहे। भाजपच्या नेत्या अक्षता तेंडुलकर या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। सेनापती बापट मार्गावरील वाहतूक स्थानिकांनी काही काळ रोखून धरलेली होती। तर सेनापती बापट मार्ग अतिशय महत्त्वाचा असा मार्ग आणि पीक आवरलाच हा मार्ग रोखून धरण्यात आलेला होता। मात्र स्थानिकांनी या मासे विक्रीला कडाडून विरोध केला। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत। सचिन, नेमका काय प्रकार झालेला आहे आणि स्थानिक इतके आक्रमक का झालेत? माधवी, दादरच्या पश्चिमेला असलेल्या मच्छी मार्केटला स्थानिकांचा विरोध आहे आणि आज हा सगळा विरोध उफाळून बाहेर आला। आपण बघतोय की मोठ्या संख्येने जे स्थानिक होते ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या मच्छी मार्केटला विरोध केला। त्यांचं असं म्हणणं आहे की आजवर त्यांनी अनेक वेळेला या मच्छी मार्केट विरोधात पत्रव्यवहार केलेला आहे। या मच्छी मार्केटमध्ये कोणी स्थानिक नाही असं असतानाही या मच्छी मार्केट सुरू ठेवलं जातं आणि त्याला विरोध करत त्यांनी रस्ता अडवून धरलेला आहे। ताई, तुम्ही रस्ता अडवून धरलेला होता, काय नेमक्या मागण्या आहेत? मच्छी मार्केट बंद करायची तुमची मागणी? फर्स्ट ऑफ ऑल हे मच्छी मार्केट आहेत नाही, अनधिकृत मच्छी विकण्याचे एक धंदा झालेले आहेत। मार्केट असतं तर आम्ही विरोध केला नसता। मार्केट नाही, ते मार्केट तोडलेले आहेत। मार्केट तोडताना आम्हाला अनेक वर्षापासून हे मार्केट आहे, मग आज अचानक असा विरोध का होतो? अचानक नाहीये, गेलं कित्येक दोन चार वर्षापासून आम्ही याच्या तुम्ही स्थानिक आहात इकडे, नेमका काय त्रास होतो तुम्हाला मच्छी मार्केट? आम्हाला रोज मुलांना शाळेत सोडायचं असतं, ते घाण पडलेली असते, मच्छीचं पाणी असतं, ट्रॅफिक असते, आम्ही मुलांना शाळेत कसं घेऊन जायचं? त्यामुळे मुलांना त्रास होतो, आमच्या अंगावरती पाणी पडतं मच्छीचं आणि ही मच्छी आम्ही काय खातच नाही। तुम्ही पण एवढे वर्ष मच्छी मार्केट आहे, मग आज त्रास का होतो? इतक्या वर्ष आम्हाला त्रास आहे पण कोण आमची दखल घेत नाही, त्यामुळे आम्ही आज पुन्हा उतरले। आम्हाला दखल पाहिजेच आहे, आता हे बंदच पाहिजे आम्हाला मार्केट। तुम्ही अडवून धरलेला आहे, काय नेमकी तुमची मागणी? कधीपर्यंत आंदोलन सुरू राहणार? बंद करा, आम्हाला मच्छी मार्केट नाहीच पाहिजे। बंद करा, असं ना, मच्छी मार्केट बंद करा ना, इथून स्थलांतरित कुठेही करा, आम्हाला त्यांच्या पोटावर पाय नाही द्यायचंय, पण इथून स्थलांतरित झाला पाहिजे, कारण का आम्हाला याचा त्रास आहे। 3/4 रोड सकाळचा ब्लॉक असतो, आम्हाला 2 व्हीलर घेऊन जायला, शाळेत मुलांना सोडायला खूप प्रॉब्लेम होतो। इथून या मच्छी मार्केटच्या पाण्याने इथून बाईक स्लिप होत असतात, त्रास होतो, त्यामुळे परिसरामध्ये वाहतूक कोंडी होते आणि म्हणून आम्ही अनेक वेळेला याची तक्रार करतोय। हे स्थलांतरित करण्याची मागणी आहे आणि ती तक्रार ऐकली गेली नाही, म्हणून हे आज आंदोलन केलं जातं। आपण जर बघितलं तर स्थानिकांनी संपूर्ण जो सेनापती बापट मार्ग होता तो रोखून धरलेला होता। त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली, त्यांनी स्थानिकांच्या विनवण्या केल्या आणि अखेर आपण बघतोय की स्थानिक हे आता सध्या बाजूला हटलेले आहेत। मात्र जोवरती या मच्छी मार्केट संदर्भात काही ठोस अशी पावलं घेतली जात नाही, तोवरती आंदोलन होत राहील आणि यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे रस्ता बंद करू असे देखील आव्हान त्यांनी इकडे दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह सचिन गाड। नक्कीच आता स्थानिकांची ही मागणी मान्य होते का आणि हे मच्छी मार्केट तिथून हटवलं जातंय काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सचिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।